यात मोठी बातमी, शिक्षकांना कोरोनाचा विळखा हा वाढताना दिसतोय। नाशिकात 34 तर कोल्हापुरात 17 शिक्षकांना कोरोनाची लागण झालेली आहे। शाळा सुरू करण्यापूर्वी तपासणीत शिक्षक हे पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत। आता त्यामुळे महाराष्ट्रात शाळा सुरू करायच्या की नाही हा घोळ कायम झालेला आहे। आपण पाहतोय सध्याची मोठी बातमी, राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत आणि शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी करणं हे अनिवार्य केलेलं होतं आणि त्यातच आता नाशिकमध्ये शिक्षकांची कोरोना चाचणी संपन्न झालेली आहे। त्यात 34 शिक्षक हे कोरोना बाधित असल्याचं आढळून आलेलं आहे। त्याचबरोबर कोल्हापुरात देखील शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि कोल्हापुरात 17 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता शिक्षकांना जर कोरोना होत असेल तर विद्यार्थ्यांचं काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आपण पाहतोय सध्याची मोठी बातमी, कोरोनाचा विळखा हा शिक्षकांना बसताना पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये शिक्षकांची कोरोना चाचणी केली असता 34 शिक्षक हे कोरोना बाधित असल्याचं समोर आलेलं आहे। त्याचबरोबर कोल्हापुरात देखील शिक्षकांची कोरोना चाचणी झाली, त्यात 17 शिक्षक हे कोरोना बाधित असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रात शाळा सुरू करण्याचा घोळ हा कायमच आहे। आपण पाहतोय सध्याची मोठी बातमी, राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत। दरम्यान मुंबई आणि ठाण्यामध्ये शाळा सुरू होणार नाहीयेत आणि आता या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे। त्यात शिक्षक स्वतः कोरोना बाधित असल्याचं आढळून आलेलं आहे। आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, आपण पाहतोय कोल्हापुरात आणि नाशिकमध्ये शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे आणि आता त्यामध्येच कोल्हापुरामध्ये 17 तर नाशिकमध्ये 34 शिक्षक हे कोरोना बाधित आढळून आलेत आणि आता यातच शाळा सुरू केल्या तर विद्यार्थ्यांचं काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय। अगदी बरोबर आहे। खरं तर या संपूर्ण घटनेने प्रशासनाच्या ज्या अडचणी वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर सोमवारपासून संपूर्ण राज्यातले शाळा जे ते कुठेतरी चालू करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारने घेतलेला होता आणि तीही जबाबदारी सगळी स्थानिक प्रशासनावरती राज्य सरकारने टाकल्याचं एकूणच आपण बघितलेले आहे। खरं तर या सगळ्या निर्णय घेण्याच्या आधी सगळ्या शिक्षकांची जी कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे, फक्त एका नाशिक जिल्ह्याचं जर आपण बघितलं तर 34 शिक्षकांना कोरोनाची लागण झालेली आहे आणि हे अत्यंत धक्कादायक एकूणच बाब आहे। त्यामुळे आता नेमकं शाळा कशा पद्धतीने चालू करायचं हा एक मोठा प्रश्न जे आहे प्रशासनाच्या ज्या समोर पडल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर अगदी ज्यात उद्या परवापासूनच हे सगळे शाळा जे आहे ते चालू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, पण हे सगळ्या या गोष्टींच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आता रविवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये एक महत्वाची बैठक एकूणच पार पडणार आहे आणि त्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा विचार केला जाईल की सोमवारपासून शाळा चालू करायचं की नाही। आता रविवारच्या या बैठकीकडे संपूर्ण नाशिकचं जे ते एकूणच लक्ष लागलेलं आहे, पण आपण जर बघितलं तर एका नाशिकमध्ये 34 शिक्षकांना कोरोनाची लागण झालेली आहे। त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती कोरोना चाचण्या झालेल्या आहेत? कारण की 74 शिक्षक हे पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत, पण या विरुद्ध चाचण्या किती झालेल्या आहेत? अद्याप त्याबाबत माहिती मिळाली नाहीये, पण एकूणच जी आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीनुसार 34 शिक्षकांना, नाशिक महापालिकेचे शिक्षक आणि जिल्हा परिषद शिक्षक असे एकूण ही आकडेवारी आहे, पण आतापर्यंत किती चाचणी केली ती आकडेवारी मात्र अद्याप कळलेली नाहीये। पण एकूणच या सगळ्या घटनेनंतर आता पालकमंत्र्यांनी मीटिंग बोलवली आहे। रविवारी या सगळ्या संदर्भात एक बैठक घेतली जाईल आणि सोमवारपासून नाशिक जिल्ह्यामध्ये शाळा चालू करायची की नाही त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल। नक्कीच, धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय सोमवारपासून राज्यात शाळा सुरू होणार आहेत आणि आता त्यात कोल्हापुरामध्ये 34 शिक्षक हे कोरोना बाधित असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता शाळा सुरू होणार की नाही हा पुन्हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आपण पाहतोय सध्याची मोठी बातमी, राज्यात सोमवारपासून म्हणजे परवापासून सर्व शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत। त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना आपण पाहतोय मुंबईमध्ये शाळा सुरू होणार नाहीये असं आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर आज ठाण्यामध्ये देखील शाळा सुरू होणार नाहीये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्याच दुसरीकडे
पालकांची देखील घालमेल सुरू आहे की विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचं की नाही, शाळेत पाठवताना ते शाळेपर्यंत जाणार कसे, रेल्वे सेवा बंद आहे, त्यानंतर कोरोनाच्या उपाययोजना, शाळेत मुलांचं कितपत लक्ष दिलं जाईल, हे सगळे प्रश्न पालकांच्या समोर निर्माण झालेले आहेत। आणि आता शाळा सुरू करायची म्हटलं तर शिक्षकांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आलेली आहे। त्यात आज नाशिकमध्ये शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यामध्ये 34 शिक्षक हे कोरोना बाधित असल्याचं समोर आलेलं आहे। त्याचबरोबर कोल्हापुरात देखील 17 शिक्षक स्वतः कोरोना बाधित असल्यामुळे आता विद्यार्थ्यांचं काय, हा प्रश्न निर्माण झालेला आहे। याच बातमी संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय की कोरोना चाचण्या सुरू झालेल्या आहेत, शिक्षकांच्या चाचण्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये शिक्षक हे मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित असल्याचं समोर येत आहे। काय अधिक अपडेट आहे? शाळा सुरू होण्यापूर्वी या चाचण्या त्या करून घेतल्या जात आहेत आणि कोल्हापूरमधल्या 5786 शिक्षकांचे अहवाल आहे ते तपासण्यासाठी दिले होते आणि त्यापैकी आता 17 शिक्षक आहेत ते पॉझिटिव्ह आढळले आहेत। यामध्ये प्रामुख्याने राधानगरी तालुक्यात 7 शिक्षकांचा समावेश आहे, कागल आणि शिरोळ तालुक्यातल्या प्रत्येकी 4 आणि करवीर आणि भुदरगड तालुक्यातल्या प्रत्येकी 1 शिक्षकाचा समावेश आहे। 17 शिक्षक आहेत ते जिल्ह्यातले कोरोना बाधित आढळल्यामुळे एकूणच आहे ते खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते, कारण या शिक्षकांच्या सोबत सुद्धा काही शिक्षक आहेत ते आरोग्य तपासणीला गेले होते, स्वॅब द्यायला गेले होते, त्यांना सुद्धा याची लागण होण्याची भीती आहे ते आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। दुसऱ्या बाजूला जर शिक्षक जर पॉझिटिव्ह येत असेल तर मुलांना शाळेमध्ये घालवण्याची भीती आहे ती सुद्धा आता पालकांच्या मध्ये निर्माण होताना पाहायला मिळतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार केला झाला तर सोमवारपासून ज्या शाळा सुरू होणार आहेत त्या शाळा सुरू झाल्या तरी पालक आहेत त्या या मुलांना शाळेमध्ये पाठवणार का, त्याला प्रतिसाद मिळणार का, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण ज्या पद्धतीने शाळा सुरू व्हायला परवानगी दिलेली आहे त्या परवानगीमध्ये हा एक मुद्दा नमूद केलेला आहे की ज्ञानेश्वर, पण आता शिक्षक इतक्या मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह येत आहेत तर सोमवारपासून शाळा सुरू करणं हे कितपत योग्य आहे आणि प्रशासन शाळा सुरू करणार आहे का, या मतावर ठाम आहे का? प्रशासनाच्या वतीनं शाळा सुरू करण्याच्या हालचाली आहेत त्या सुरू असताना पाहायला मिळतात। अद्यापही कोल्हापूर जिल्ह्याचा निर्णय प्रलंबित आहेत, मात्र आता जर पाहायला गेलं तर शाळांमधल्या हालचाली पाहायला गेलं तर शाळा सुरू करण्याच्या दृष्टीनं प्रशासनाची पावलं असल्याचं पाहायला मिळतात। मात्र हे सुरू असताना एसओपी जी जाहीर केलेली आहे त्या एसओपी मध्ये पालकांची परवानगी असेल तरच मुलांना शाळेमध्ये येऊ द्या, अन्यथा त्यांना घरी गृहपाठ द्या अशा पद्धतीचा उल्लेख सुद्धा आहे। त्यामुळे हा एक प्रकारचा दिलासा पालकांच्यासाठी आहे। मात्र जर शाळेत विद्यार्थी आले तर त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता राहणार का, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे। त्यामुळे सोमवार नंतरच शाळा सुरू झाल्यानंतर याला कसा प्रतिसाद मिळतोय तेच आता आपल्याला पाहायला मिळेल। मात्र आता तरी सध्या 17 शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्यामुळे कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या चाचण्या या आता सुरू झालेल्या आहेत आणि या चाचण्या करण्यासाठी शिक्षकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळते। नाशिक, सांगलीसह हिंगोलीतही शिक्षकांची रॅपिड टेस्ट सुरू आहे आणि या टेस्टसाठी शिक्षकांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आपण स्क्रीनवर पाहू शकतो। उद्या 23 नोव्हेंबरपासून महापालिकेच्या क्षेत्रातील शाळा चालू होणार आहेत। त्यानुसार शिक्षकांचे रॅपिड अँटीजेन व आर्टिफिशियल टेस्ट चालू आहेत। सर्वसाधारण शिक्षक 1300 आहेत आणि शिक्षकेतर कर्मचारी एकूण 523 आहेत। तर आपण पाहतोय राज्यामध्ये शाळा सुरू होणार आहेत आणि शाळा सुरू करण्याआधी शिक्षकांना कोरोना चाचणी ही बंधनकारक केलेली आहे आणि त्यासाठी आता शिक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। तर आता शाळा सुरू करण्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काही बोललेले आहेत, आपण पाहूयात। कदाचित मला असं वाटते, माझं असं स्वतःचं मत आहे का उद्या जर लाट वाढली, याचा प्रभाव वाढला तर शाळा ज्या चालू करण्याचा निर्णय आहे त्याचा पुनर्विचार करावा असं माझं व्यक्तिगत मत आहे। निश्चितच आखरी आरोग्य महत्त्वाचं आहे, जीवन महत्त्वाचं आहे। शिक्षण उद्या घेऊ शकतो पण गेलेलं आयुष्य
जलेल जीवन डबल येऊ शकत नाही. हे दोन गोष्टी यात महत्त्वाच्या आहेत. शाळा सुरू करताना फार विचारपूर्वक हा निर्णय घेतला पाहिजे. याचं कारण आपण बघितलं की काही ठिकाणी शाळा सुरू झाल्यानंतर कोरोना वाढल्याच्या काही घटना दुसऱ्या राज्यातही आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे त्या कधी नेमक्या कशा सुरू करायच्या याचा नीट विचार हा सरकारला करावा लागेल. पाहुयात पुढची मोठी बातमी. लव्ह जिहादवरून रणकंदन झाल्याचं पाहायला मिळतंय. लव्ह जिहाद विरोधी कायदा करा असं सोमय्या यांचं म्हणणं आहे, तर मंत्री असलम शेख यांनी या कायद्याला विरोध केलेला आहे. मंत्री असलम शेख यांनी लव्ह जिहाद कायद्याला विरोध केलेला आहे, तर किरीट सोमय्या यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहाद कायदा हा व्हायलाच हवा. लव्ह जिहाद विरोधी कायदा आणि महाराष्ट्रात होऊ देणार नाही. मला विश्वास आहे की मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धवजी ठाकरे आणि त्यांचा शिवसेनेचा भगवा रंगच बदलला आहे, म्हणून ते हा कायदा आणणार नाही. महाराष्ट्रात असा प्रकारचा कायदा आणण्याचा प्रस्ताव आम्ही आणणार. तर लव्ह जिहादच्या कायद्यावरून असलम शेख काय म्हणालेले आहेत पाहूयात. महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायद्याची गरज नाहीये. तर आपण पाहतोय असलम शेख यांनी महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायद्याची गरज नाहीये असं वक्तव्य केलेलं आहे, आणि त्यावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे वक्तव्य चुकीचं आहे असं म्हटलेलं आहे. आपण पाहतोय लव्ह जिहाद कायद्यावरून आता रणकंदन सुरू झालेलं आहे. एकीकडे काँग्रेस नेते म्हणतात महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहादची आवश्यकता नाहीये, तर भाजप नेते म्हणतात की महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा हा आणलाच पाहिजे. पाहुयात पुढची बातमी. मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक करण्यात आलेला होता. पत्री पुलाच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक करण्यात आलाय. सकाळी 10:15 ते दुपारी 2:15 हा मेगा ब्लॉक असणार आहे. पत्री पुलाच्या गर्डर बसवण्याचं काम सध्या कल्याणमध्ये सुरू आहे, आणि या कामाची पाहणी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेला जोडणाऱ्या आणि शिळ कल्याण रस्त्यावरील वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या पत्री पूल रेल्वे ओव्हरब्रिजचं काम अंतिम टप्प्यात आलं असून या पुलाच्या लॉन्चिंग प्रक्रियेकरिता 21 व 22 नोव्हेंबर रोजी 2 दिवस प्रत्येकी 4 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. पत्री पुलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे. त्याचबरोबर 27 व 28 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी प्रत्येकी 3 तास असा 6 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. आपण बघतोय पत्री पूल हा एक मोठा प्रश्न नक्कीच होता, पण पालकमंत्री शिंदे साहेब ज्यांच्याकडे MSRDCचं खातं पण आहे, त्यांनी आज मोपलवार साहेब होते, कमिशनर साहेब आहेत, स्वतः खासदार महापौर हे सगळ्यांनी पत्री पुलाचं काम आज सुरुवात झालेली आहे. महत्त्वाचं काम आहे. आज मेगा ब्लॉक मिळाल्यानंतर लगेच काम सुरू झालेलं आहे. अशीच कामं संपूर्ण महाराष्ट्रात विकासाची आम्ही करत आहोत महाविकास आघाडी म्हणून, आणि नक्कीच महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत आहोत. थेट कल्याणमधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी. पाहूयात. बहुचर्चित असलेला पत्री पूल त्याचं गर्डर जे आहे ते लॉन्चिंग होणार आहे. आज इथे पर्यावरण आदित्य ठाकरे सुद्धा येणार आहे. या पत्री पूलसाठी जी जास्त मेहनत घेतली आहे ती म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे आपल्या सोबत आहेत. खासदार साहेब, काय सांगाल की कशा प्रकारची ही मेहनत आपण घेतलेली आहे, आज ही मेहनत रंग राहिलेली आहे असं म्हणता येईल? नक्कीच ही सगळ्यांची मेहनत आहे.
कोणी एकाने केल्याने या सगळ्या गोष्टी होत नसतात. आज टीमवर्क म्हणून आम्ही सगळ्यांनी काम केलं पहिल्यापासून डे 1 पासून. याच्यामध्ये MSRDC अधिकारी असतील, कर्मचारी असतील, वर्कर असतील, आमचे रेल्वेचे अधिकारी असतील, राईट संस्थेचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी असतील, या सगळ्यांनी मिळून आज हे पत्रीपूलचं काम जे आहे ते पूर्णत्वास नेलेलं आहे. आणि आपण पाहाल की एवढा मोठा स्ट्रक्चर जो आहे तो आपल्या या MMR रिजनमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतोय. 76 मीटर लांबीचा हा पत्रीपूल आहे. इतका मोठा मेगा स्ट्रक्चर जेव्हा आपण म्हणतो की हा खरंच एक मेगा स्ट्रक्चर इथे उभा राहिलेला आहे. कॅमेरामन प्रथमेश वाघमारेसह किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण. आता एक अगदी दुःखद बातमी. महाराष्ट्राचा आणखी एक वीर हा शहीद झालेला आहे. संग्राम पाटील असं शहीदाचं नाव आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात संग्राम पाटील यांना वीर मरण आलेलं आहे. संग्राम पाटील हे राजौरी सेक्टरमध्ये शहीद झालेले आहेत. संग्राम पाटील हे मूळ कोल्हापूरच्या निगवे खालसा येथील रहिवासी आहेत. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. टीना डाबी आणि अतहर खान हे आता विभक्त होणार आहेत. जयपूर न्यायालयात त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेला आहे. UPSC परीक्षेत अव्वल स्थान प्राप्त केल्यानंतर या दोघांनी लग्न केलं होतं. टीना डाबी आणि अतहर आमिर खान यांनी UPSC परीक्षेत अव्वल स्थान प्राप्त केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी दोघेही देशभरात चर्चेत होते. मात्र आता दोघांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय. तर राज्यपालांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. राज्यपालांना परिषद आमदारांच्या नियुक्तीची आजवरची मुदत देण्यात आलेली होती. राज्य सरकारकडून विधान परिषद आमदारांची नियुक्तीची यादी अद्याप सादर करण्यात आलेली नाहीये. राज्यपालांच्या भूमिकेकडे सरकारचं लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकारकडून विधान परिषद आमदार नियुक्तीची यादी अद्याप सादर करण्यात आलेली नाहीये. तर सर्व देवस्थानांची वीज बिले ही पूर्णपणे माफ करावी अशी तुषार भोसले यांनी मागणी केलेली आहे. भाजप प्रणित आध्यात्मिक आघाडीने ही अशी मागणी केलेली आहे. सर्व देवस्थानांची वीज बिले पूर्ण माफ करण्यात यावी. तसेच देवस्थानांवर उपजीविका अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना वीज बिलात मोठी सवलत द्यावी. भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीची ही मागणी करण्यात आलेली आहे. तुषार भोसले यांनी हे आवाहन केलेलं आहे. सर्वच देवस्थानांची वीज बिलं माफ करण्यात यावी. त्याचबरोबर या देवस्थानांवर उपजीविका अवलंबून असलेले हजारो व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांना सुद्धा उद्योग व्यवसाय सुरू नसताना बिलं भरणं शक्य नाही. त्यांच्याही वीज बिलात मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात यावी ही आम्ही मागणी करतो. तर तिकडे पंढरपुरामध्ये कार्तिकी यात्रेनिमित्त संचारबंदी ही लागू करण्यात आलेली आहे. 4 दिवसांसाठी बस सेवा देखील पंढरपुरात बंद करण्यात आलेली आहे. मात्र वारकरी भाविकांनी पंढरपुरामध्ये आतापासूनच गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. 4 दिवसांसाठी बसेस देखील येथे बंद करण्यात आलेल्या आहेत. मात्र वारकरी भाविकांनी पंढरपूरमध्ये आतापासूनच गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे. याविषयी वारकरी भाविकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन शिंदे यांनी. पाहूयात. 26 तारखेला कार्तिकी यात्रा आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर उद्या 22 तारखेपासून 4 दिवस बसेसही बंद करण्यात आलेले आहेत. मात्र विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविक हे पंढरपूरमध्ये आता दाखल होत आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकता की कर्नाटकहून भाविक आलेले आहेत. रामटेकडी श्री विठ्ठल मंदिर, शिवाजी रोड, जामखंडी ही पायी दिंडी जी आहे ही आता पंढरपूरमध्ये आलेली आहे. ऑनलाईन बुकिंग यांनी केलं होतं आणि अशा पद्धतीचे मोठे भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल होण्यास आता सुरू झालेले आहेत. आपण यांच्याकडून जाणून घेऊया. महाराज, कुठून आला तुम्ही? आम्ही बालकोट, जिल्हा जमखंडी तालुक्यातून गेले कित्येक वर्ष आमची पायीवारी आहे. त्यानिमित्ताने पायीवारी चुकवता येत नाही म्हणून पंढरपूर इथे लॉकडाऊन होणार आहे का असं कळल्यावर आम्ही अगोदरच ऑनलाईन बुकिंग केलं वारीसाठी. आणखी ऑनलाईन बुकिंग करून आम्ही अगोदरच लॉकडाऊन व्हायच्या अगोदरच पंढरपूरमध्ये प्रवेश केला आहे. किती वर्ष झालं तुम्ही येत आहे? आणि मी येत लागून आता 16 वर्ष झालं. कुठलं गाव तुमचं? जमखंडी, बागलकोट जिल्हा.
जमखंडी आता तालुक्यात दर्शन घेतलं दर्शन घेतलं आता कळत दर्शन आतलं दर्शन काय नाही आम्हाला. नितीन शिंदे, जय महाराष्ट्र, पंढरपूर. कॉमेडियन भारती सिंह हिच्या घरी एनसीबीने धाबा टाकलेला आहे. भारती सिंह आणि पती हर्षलला एनसीबीने ताब्यात घेतलेला आहे. एनसीबीकडून अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा परिसरात शोध मोहीम सुरू आहे. कॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीने धाड टाकलेली आहे. एका ड्रग पेट्रोलच्या सांगण्यानुसार एनसीबीने ही कारवाई केलेली आहे. प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी अंमली पदार्थ विरोधी पथकाने धाड टाकलेली आहे. एनसीबीकडून अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा परिसरात शोध मोहीम देखील सुरू आहे. त्यातच ड्रग पेट्रोलच्या माहितीवरून एनसीबीने भारतीच्या घरी छापा टाकल्याचं सांगण्यात येत आहे. आपण पाहतो सध्याची मोठी बातमी. कॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीने धाड टाकलेली आहे. गेले कित्येक दिवस बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या हाती लागत आहेत. सगळ्यांची कसून चौकशी होत आहे आणि आता त्यात कॉमेडियन भारती सिंह हिच्या घरी देखील एनसीबीने धाड टाकलेली आहे. आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर. संजय, आपण पाहतोय गेले कित्येक दिवस एनसीबी हे अनेक सुपरस्टार्सच्या घरी धाड टाकत आहेत, त्यांची चौकशी करत आहेत. आता त्यातच भारती सिंहच्या घरी देखील त्यांनी धाड टाकलेली आहे. तर काय अधिक अपडेट आहेत? नक्कीच आपण पाहिलं की मागच्या आठवड्यामध्ये अर्जुन रामपाल ऍक्टर आणि अभिनेता याच्या घरी सुद्धा धाड टाकण्यात आली होती. एनसीबीने त्याला एक संदिग्ध पदार्थ सापडल्यानंतर ताब्यात घेण्यात आला होता. त्याची कसून चौकशी केली गेली होती. त्याचबरोबर त्याची मैत्रीण जी होती गब्रिएला तिची सुद्धा चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर गब्रिएलचा भाऊ याला ताब्यात सुद्धा घेण्यात आलं होतं आणि त्याला अटकही झाली आहे. आणि एकंदरीत आता याच्यामध्ये ड्रग पेडलर करून जी काही नावं समोर येत आहेत तर त्याच्यामध्ये भारती सिंग आता सध्याची प्रसिद्ध कॉमेडियन याचं सुद्धा नाव समोर आलं होतं आणि हे नाव जे आहे ते ड्रग पेडलर करूनच एनसीबीला समजलं होतं. आणि त्या अनुषंगाने आज एनसीबीच्या पथकाने तिच्या घरी अंधेरी येथील घरी नक्कीच संजयजी, आणि एनसीबीने ही आता धाड टाकली आहे, याच्यातून तिच्या घरी काही सापडलेलं आहे किंवा एनसीबीने काय माहिती दिली आहे? धन्यवाद संजयजी, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा समृद्धी दिन आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे. त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेने सर्वस्व पणाला लावून लढा दिला. या लढ्यात 107 हुतात्म्यांनी आपलं प्राण अर्पण केलं. त्यांच्या स्मरणार्थ 21 नोव्हेंबर 1961 रोजी फ्लोरा फाउंटन येथे हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हुतात्मा स्मारक चौकात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केलं. तर तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात महाळुंगे, गतीतांबळे, गोवाडा या हजारो लोकवस्तीच्या गावांमध्ये 16 पेक्षा जास्त चिरेखाणी आहेत. संपूर्ण रस्ता 2 ते 3 वर्षांपासून अवजड वाहतुकीमुळे खचून गेलेला असून मुख्य राज्यमार्गापर्यंत ये जा करण्यासाठी रहदारीचा एकच रस्ता असल्यामुळे वाहनांना प्रवास करणं खडतर बनत चाललेलं आहे. या मार्गावरून येणारी एसटी बस सेवा ही सुद्धा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिवहन महामंडळाने बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे आता हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. या सर्व बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पण अशाच ताज्या बातम्या बघण्यासाठी तुम्ही पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.